त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। कोलियाचं बोलिया यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। मित्रांनो, नारळी पौर्णिमा ऑगस्ट महिन्यातील 8 तारखेला आहे, पण आमच्या अर्नाळ्यातील कोळी बांधवांनी ही नारळी पौर्णिमा 2 तारखेला म्हणजे कालच साजरी केली। तर का तर मेरीटाईम बोर्ड किंवा कस्टम विभाग 1 ऑगस्ट 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमा यातील फ्लेक्झिबल दिवस पकडून मच्छीमार बांधवांना मासेमारीचा परवाना देतो आणि हा परवाना आम्हाला 1 तारखेलाच मिळाला आणि त्या अनुषंगाने मासेमारीची तयारी सुरू झाली। पण त्या सिंधू सागराशी झुंजण्या अगोदर त्या समुद्र राजाला नारळ अर्पण करून त्याला शांत राहण्याचं आणि जाळ्याला भरघोस मासळी पडण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। मित्रांनो, नारळी पौर्णिमेचा उल्लेख ब्रिटिशकालीन जॉन फ्रायर नावाचा एक सर्जन होता आणि एका पोर्तुगीज उमरावाच्या मुलीचं ऑपरेशन करण्यासाठी तो वसईच्या किल्ल्यात आला होता। त्यावेळी मुंबईत नारळी पौर्णिमेसारख्या सणाचं वर्णन केलं होतं। हे भास्कर गजानन मेहेंदळे सरांच्या राजा शिवछत्रपती चरित्रातही आपल्याला बघायला मिळतं। आणि काळ आमचा कोळीवाड्यातला उत्साह तर कायम होता आणि या सगळ्या दर्या राजाला नारळ अर्पण करताना अगदी पूजा अर्चाही झाली आणि ही पूजा अर्चा करणारे आमच्या गावातील कोळी बांधव, आम्ही दामोदर भाऊ ज्यांना म्हणतो, दामोदर डवळेकर भाऊ, म्हणजे त्यांचं अस्खलित संस्कृतमध्ये बोलणं आणि विशेष म्हणजे पौराहित्य करत असल्यामुळे म्हणजे काही वर्षात त्यांनी मच्छीचं सेवन देखील केलेलं नाहीये। मित्रांनो, तर हा सण महत्त्वाचा काय आहे मित्रांनो, एका गोवा दप्तरातलं एक पत्र आहे, म्हणजे तत्कालीन गोव्यातल्या अधिकाऱ्यांनी अगदी रेवदांड्यातील चौल भागामध्ये एक पत्र पाठवलं होतं की ह्या हिंदू कोळी लोकांना नारळी पौर्णिमेचा सण साजरा करू देऊ नका। मित्रांनो, हे पत्रही माझ्याजवळ आहे। साधारण 6 जानेवारी 1655 रोजी सिनोर कपितान कोट रेवदंडे महावत्यस्सार असार सिनोर अजी अली खान बिरादर हवालदार समत्तल कोकणे अज्जाम मनुवेल मुराद अंकी किताबती पाठविले लेखी गोवेहून पूर्वी ज्या पादरीने लेहन पाठविले आहे की चेऊलचे हिंदू लोक दर्यामध्ये आंघोळ करीतात व नारळ टाकीतात व अदमी सोक्ती करते ते करू न देणे म्हणून लिहिले। मित्रांनो, ह्या परदेशातून आलेल्या पोर्तुगीजांनी अगदी आपल्या कोळी लोकांना हा सण साजरा करू देऊ नये अशा आशयाची पत्र देखील लिहिली आहेत। मित्रांनो, तर हे पत्र मी तुम्हाला का वाचून दाखवलं, हे 1655 सालचं पत्र आहे। 1657 साली छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा वध केला आणि कोकणात मुसंडी मारली। कल्याण आणि भिवंडीमध्ये अगदी पोर्तुगीजांचे कारागीर घेऊनच आरमार सुरू करण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, आपले तेव्हाचे पूर्वज त्यांनी स्वाभिमान कायम ठेवला, कुठल्या दडपशाहीला बळी न पडता आपला देव देश धर्म कायम ठेवला। यासाठी आपण देखील आपल्या मुलांबाळाचे आपला वेश परिधान करून आपले बोलीभाषा असतील, आपलं नृत्य असेल, आपलं संगीत असेल, मनमुरात उतरायला हवं। तुर्तास आपण अर्नाळा कोळीवाड्यात ह्या नारळी पौर्णिमेची लगबग बघूया।
हसत नाही आता असा जरा काय एक्सप्रेशन द्या हसत नाही काय ना तसेच चालले ना महिन्याला असा असा काय असा व्हिडिओ का ना क्वालिटी आली पाहिजे मध्ये बनू काय बनू मंगारी 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 बस तू खालती बघ जाशील खालती लक्ष दे गणपती पूजनाच्या पानावर दोघांनी एका सगळ्यांनीच हातात एक एक फुल घ्यायचं ओवाळून घ्या ना मग ओवाल दिलं बेगने पहिल्या ओवाल दिलं पाहिजे सौरा कराले स्थानदेवताभ्याम धूम्रकेतुर्गणाध्यक्ष भालचंद्र गजानन द्वादशतानि नामानि कृष्णादेवी विद्यारम्भेवाय च प्रवेश निर्गमतता संग्रामे संकटे च विघ्न सस्यानि जायते शुक्लां वरन्दरं देवशोचवदनं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वगुणोपशान्ते सर्वमङ्गल्ये माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते सहस्रपाद सभूमि विश्वोत्तरोत्पाद यतिष्ठदशाङ्गुलम् ॐ मुर्वास्वास्ति विधिसेतस्य ममगणाधिपते नमः आह्वानार्थे पुष्पं समर्पयामि ठेवा अशोक आकाशचं ना आकाशचं देवताभ्यो नमः नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय समपानाय समव्यानाय समउदानाय समसमानाय स्वाहा ओम ब्राह्मणे स्वाहा पुन्हा एकदा पाणी शिंपडायचं
हो निजे टाकून करते पानांचे कसा पेटणारच नाही तो एकदम मुली लगेच बिजी एकदम बोला गणपती बाप्पा लाल की जय श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामाला पूर्ती जय देव काची बाला तुझ गौरी कुमरा चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामाला पूर्ती जय देव चरणीच्या गागरिया रंग वाजती जय 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 नाचे गणपती ईश्वर पार्वती कौतुक पाहती गणपतीला पाहून या सगळा विश्रांती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामाला पूर्ती जय देव लंबो सीतांबर परिवर वंदना सुंड वक्र लोसीनना सुरवरेश्वर वरदे तारके संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा दिशापासून थोडी थोडी हो भाषा अंबे तुझ वाचून गुणपुर विलाशा नरहर तल्लिंद्राला पदपंकज रेषा जय देवी महिषासुरमदनी सुरवरेश्वर वरदे तारके संजीवनी जय देव अंगण हरेन चरण डोळ्यान पाहिलं तुझे अग्नि अलिंगनानंद पूजन भावे वाळी नवे तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव पिता तमेव सर्वं रामचंद्र भगवान की जय भगवान की जय भगवान की जय
लिटरली कार्यक्रम आटोपलेला आहे आणि मलाही कामावरून यायला उशीर झाला, पण ती शेवटची नारळी पौर्णिमेचं आणि जो खऱ्या अर्थानं कोळी बांधवांच्या उत्साहाला जे उधाण येतं, म्हणजे अगदी त्या दर्यासागराची पूजा केल्यानंतर आणि खास लयबद्ध संगीत आणि नृत्य हा कोळीवाड्याचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि सगळी त्या नृत्याला आणि त्या संगीताला आलेली भर ती तुम्ही पाहिली असेल. आता मित्रांनो, अर्नाळा कोळीवाड्यातील साईबाबा मंदिराकडून अगदी नाखवा लोक, सगळे कोळी बांधव असतील की त्यांच्या पत्नी नाखविनी असतील, अगदी सागर संगीत, कोळी बँडवर आणि कोळी वेशभूषेत निघालेली ही मिरवणूक आणि त्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन त्या समुद्र राजाला केलेलं आव्हान, हे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीला त्या गोवे दप्तरातील पत्राचा उल्लेख केला. मित्रांनो, आपला देव, देश, धर्म, आपलं गाव, संस्कृती टिकवायची असतील तर हे सणही टिकवले पाहिजेत. आणि ह्यावर तुमचं मत मला अवश्य कळवा आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील, माहिती जाणून घ्यायची असतील तर आमचं कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.